चांगलं आहे, पण ते स्वतःच्या सरकारच्या विरोधात तुम्ही आंदोलन करताय की फडणवीस साहेबांच्या विरुद्ध आंदोलन करताय? कदाचित हे नाही आहे ना की भाजपमध्ये अंतर्गत वाद आहेत, कारण ते पण आहेत ते दिसतात आपल्याला. काही दुसरे कोण मंत्री आहेत का असे ज्यांना फडणवीस साहेबांची जागा पाहिजे? हेही असू शकतं. आणि म्हणून मी जे पहिलं सांगितलं ना, मी आणि म्हणून बोललो नाही आहे. तर मी जे सांगतोय ना की GRची तारीख काय, परवा GR काढलाय त्या सक्तीचा. कुठच्या धूनमध्ये आहेत हे लोक? ते झोपेत आहेत की काय आहेत? सक्तीचा GR हिंदीचा हा भाजपच्या सरकारने काढलेला आहे. भ्रष्टनाथ मिंदेंच्या मंत्र्यांनी काढलाय. कदाचित भ्रष्टनाथ मिंदेंनाच फडणवीसांना अडचणीत आणायचं नाही ना, हा देखील विचार तुम्ही करा. फडणवीस म्हणतात की ठाकरे बंधूंबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला की हिंदी सक्तीच्या विरोधात मोर्चा काढण्यात येत आहे. ते म्हणतात की ते जर मराठी असेल मग मी काय पंजाबी आहे का? तर आम्ही कुठे त्यांच्याबद्दल काय बोलणार? म्हणजे त्यांच्या सरकारमध्ये त्यांच्या विरोधात कोण काम करतंय हे त्यांनी ओळखावं. युतीची नांदी आहे आणि विषय आपण सगळे भारतीयच आहोत, सगळ्या भाषा येतात. पण मुख्य गोष्ट हीच आहे की थोडं तरी राजकारण बाजूला ठेवून, स्वार्थाचं राजकारण बाजूला ठेवून हा विचार करावा की तिसरी भाषा तुम्ही पहिलीतल्या विद्यार्थ्यांवर खरोखर लादणार आहात का? आणि मी जे काल बोललो ना, नरसिंहराव साहेब जेव्हा प्रधानमंत्री होते, बरोबर, त्याच्या म्हणजे नुसतं प्रधानमंत्री होते तेव्हा नाही, त्यांच्या आयुष्यात अनेक भाषा त्यांना यायच्या, जवळपास 14 की 15 भाषा त्यांना यायच्या. स्पष्ट बोलायचे ते भाषेत, अस्खलित भाषा बोलायचे. ते काही सक्तीच्या शाळेत गेले होते का 14 भाषा तुम्हाला शिकायलाच पाहिजेत? वाजपेयी साहेब केवढ्या भाषा बोलायच्या? तेच काय, आत्ता शशी थरूर बाहेर फ्रेंचमध्ये बोलले, सक्तीच्या भाषेत बोलले होते का? उद्याचं पण आंदोलन मौखिकच आहे. ते त्याच्या पुढचं होऊ नका देऊ. 5 तारखेला जे आंदोलन होते त्यामध्ये शरद पवारांनी पाठिंबा दिलेलाच आहे, कार्यकर्त्यांना आव्हान दिले, मात्र काँग्रेस येणार नाहीये त्यांनी स्पष्ट केलंय. बघा, उद्या परवाचं जे आंदोलन आहे, उद्याचं जे असेल किंवा 5 तारखेचं असेल, आणि हे आंदोलन जोपर्यंत हा GR सक्तीचा मागे जात नाही तोपर्यंत चालू राहील. महत्त्वाची गोष्ट हेच आहे, आमचा विरोध कशाला आहे? पहिलं तुम्हाला पुन्हा एकदा स्पष्ट करून देतो, भाषेला नाही, त्या भाषिकांना नाही, पण कुठचीही भाषा. मग ह्या आत्ताच्या विषयामध्ये हिंदी तुम्ही पहिलीच्या विद्यार्थ्यांवर जे लादताय आणि महाराष्ट्रात सक्ती करताय त्याला आहे. आणि तो विषय हा शालेय शिक्षण मध्ये जो घोळ झालेला आहे ना, ते मंत्र्यांना कळत नाही की पुस्तकी शिकवणं आणि मौखिक शिकवणं, मग तुम्ही स्पेलिंग कसं चेक करणार, काय करणार? म्हणजे स्वतःला कळत नाही. पहिलं स्वतःहून जा शाळेमध्ये आणि बसा. आज या 10वीच्या विद्यार्थ्यांची तुम्ही वाट लावली, उद्यापासून तुम्ही पहिलीच्या विद्यार्थ्यांची वाट लावाल. पण मुख्य गोष्ट हीच आहे ना की सरकारमध्ये जी गडबड चालू आहे त्याच्या विरोधात आम्ही विरोधी पक्ष म्हणून उतरलेलो आहोत, महाराष्ट्रप्रेमी, मराठीप्रेमी म्हणून उतरलेलो आहोत, आणि आमच्यावर कुठची भाषा आम्ही लादू देणार नाही. घोषणा केली होती की हे जे आंदोलन आहे तुमचं ते गिरगाव चौपाटीपासून आझाद मैदानापर्यंत असेल. पण आता तुमच्या मध्ये दोन्ही पक्षांमध्ये, मनसे आणि सेनेमध्ये त्या अनुषंगानं मतभेद पाहायला मिळतात. नेमकं कुठून काय मतभेद कुठचे आहेत? तुम्हाला रूट आता हा नीट येईल, अजून 5 तारखेला आहे, त्याच्यावरती एकमत होतंय का? एकमत 100% होणार ना. मोर्चाच एका विषयासाठी आहे, तर एकमत होणार. आणि आम्ही कुठचेही स्वतःचे बॅनर आम्ही स्वतः कुठच्याही पक्षासाठी येत नाही, आम्ही मराठी माणसांसाठी, मराठी भाषेसाठी येतो. चर्चा सुरू आहे, पण त्यावर टीका कोण होते? माणिकराव कुकाटे म्हणतात की यामध्ये राजकीय अर्थ लपलेला काय? नाही, ठीक आहे, त्याच्यात मी काय सांगतो. बोलणं झालेलं आहे आणि मानसिकता झालेली आहे, दोन्ही पक्ष एकत्र आहेत. नाही, बघा, मी त्याच्यात आता जाणार नाही, कारण महत्त्वाची गोष्ट हीच आहे, आज मी 25 लाख विद्यार्थ्यांबद्दल हा विषय आपल्यासमोर मांडत आहे. हा विषय 25 लाख विद्यार्थी म्हणजे त्यांचे पालक, विद्यार्थी, परिवार, ह्या सगळ्यांचा आहे. अनेक कॉलेजेसचा आहे. कॉलेजमध्ये परत आपण पाहिलं तर शिक्षक असतात, त्यांचं देखील करिअर इथे आपण पाहतोय की सरकार वाट लावू इच्छित आहे. आणि हे सगळं होत असताना नेमकं कॉलेजेस सुरू कधी होतील, परीक्षा पुढच्या होणार कधी, निकाल आत्ता ही जी लागलेली आहे त्याची यादी येणार कधी, हा सगळा विषय. आणि ह्याच्यासाठी युवासेना रस्त्यावर उतरेल जर आज उद्यात ही यादी लागली नाही तर. सर, आज आप जिस तरीके से प्रेस कॉन्फ्रेंस ले रहे हैं, इस प्रेस कॉन्फ्रेंस पीछे का उद्देश्य क्या है? कि जिस तरीके से हिंदी भाषा के पर लगातार सख्ती से एक अपना रुख अपना रहे हैं, क्या कहना चाहिए? आज जो पत्रकार परिषद में ले रहा हूँ ये इसी विषय पे है कि महाराष्ट्र में लगभग 25 लाख विद्यार्थियों के हाल हो रहे हैं. 13 मई को इनके जो 10वीं कक्षा के जो रिजल्ट्स थे वो लग गए थे, घोषित हुए, और 13 मई से लेके अब तक जो ऑनलाइन प्रक्रिया इन्होंने शुरू की एडमिशन की, कहीं भी किसी को पता नहीं कि कैसे आगे जाए, क्योंकि ऑनलाइन एडमिशन्स के लिए जो फॉर्म भरना था उस फॉर्म में गड़बड़ी थी, जो OTP आना था या जो भी SMS आना था उसमें गड़बड़ी थी, जो वेबसाइट है, जिस कंपनी की वेबसाइट है, विंसेस या कोई कंपनी है पूना की, शायद पहली बार इतनी बड़ी स्केल पे ये हैंडल कर रहे हैं सारी चीज़ें, तो उनको भी तकलीफ हो रही थी, उनकी भी साइट क्रैश हुई. तो पहला सवाल यही है
कि 25 लाख विद्यार्थियों का भवितव्य, उनका भविष्य, उनकी ऑनलाइन एडमिशन प्रोसेस सिर्फ एक ही कंपनी के हाथों क्यों दी गई? दूसरी बात, कोई एक्सपेरिमेंट ना करते हुए, कोई ड्राई रन ना करते हुए आप क्या ये सारे 25 लाख विद्यार्थियों का भविष्य एक ही कंपनी के हाथों देने वाले हैं? तीसरी बात, आज तारीख है 28 जून, 20 जून को जो रिजल्ट आने वाला था आज भी नहीं आया है, तो इनकी ऑनलाइन एडमिशन की प्रोसेस या पहली लिस्ट कब तक जारी होगी? चौथी बात, ये सारे फिर हिंदी की सख्ती का विषय हो या फिर इस ऑनलाइन एडमिशन प्रोसेस का विषय हो, इसकी जिम्मेदारी जो अकार्यक्षम मंत्री है दादा भूसे उन पे ही है, और उनका इस्तीफा क्या फडणवीस साहब लेंगे? क्योंकि इस सारे प्रॉब्लम में रिपोर्ट कार्ड में जो फेल आ रहा है वो फडणवीस साहब का आ रहा है। सर अगर देखा जाए तो एनसीपी जो शरद पवार गुट है वो आपके साथ जुड़ा हुआ है, लेकिन जो है कांग्रेस कहीं ना कहीं